रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलं। त्यानंतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आरक्षणाचा त्या ठिकाणी कर्तार्थ मानतो आणि त्यातून जर पुढे पाहिलं तर बहुजनांचा आवाज म्हणून आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांकडे आम्ही बघतो। म्हणून त्यांच्या जन्मदिवशी त्यांनी हा एवढा मोठा आम्हाला त्या ठिकाणी भेट दिलेली आहे की मंडल आयोग जो ओबीसी साठी होता तो त्या ठिकाणी लागू करण्याची पत्रकार परिषद साहेबांनी आज त्याची वाढदिवशी घेतलेली आहे। त्यांना हे आदरणीय राजे शाहू महाराजांचे ग्रंथ त्यांना आम्ही या ठिकाणी आज त्या ठिकाणी नेशन वन इलेक्शन ही थेअरी चुकीची आहे। आपल्या इथे पाऊस असतो तेव्हा दुसरीकडे उन्हाळा असतो। हा खंडप्राय देश आहे, खंडप्राय देशामध्ये इतकं सोपं नाही वन नेशन वन इलेक्शन। या सरकारमुळे वाया गेली, या सरकारमुळे वाया गेली। मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, कोण न्यायालयात गेले होते त्यांचं तपासून बघा, ते कोणाचे कार्यकर्ते कोण कोण होते, काय होते, कोणी पाठवलं होतं, कोण त्यांना फायनान्स करत होतं, कळेल तुम्हाला कोण मागासवर्गीयांना कसं, म्हणजे खरं तर त्यांना हे कोर्टात आरक्षण रद्द कसं होईल याच्यासाठीच प्रयत्न करत होते। जसं मी इतिहास सांगितला, ओबीसीच्या विरोधात जे आहेत त्यांना चपराक एकच होईल, ती म्हणजे जेव्हा सत्ता ओबीसी स्वतःच्या ताब्यात घेईल। आपण जर संख्येने जास्त आहोत, बहुजनांचं राज्य आलं पाहिजे, बहुजनांनीच हे राज्य व्यवस्था ताब्यात घेतली पाहिजे, असं आमचं राजकीय म्हणणंच आहे। आणि म्हणून मी म्हटलं ना, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी। आमची संख्या 90% आणि आमचं प्रतिनिधित्व 9%, कसं चालेल? हे सगळं भांडण तिथे तर आहे, हे सगळी व्यवस्थेविरुद्धची लढाई आहे। म्हणजे ज्या औरंगजेबाला जमलं नाही ते तुळजापूरचं मंदिर पाडण्याचं काम करतात। आज मला सगळ्या परत एकदा तुळजापूरच्या भूपी म्हणजे त्याचे पुजारी आहेत त्यांचे फोन आले होते। ते म्हणाले की गाभारा मोठा करण्यासाठी म्हणून गाभारा हलवण्याचं आणि तोडण्याचं आणि जे काय आहे ते जगामध्ये प्राचीन वस्तू जतन करण्याची सवय आहे। मला माहित नाही तुळजापूरचं मंदिर हे कुठल्या शतकातलं आहे, पण ज्या देवळामध्ये ज्या गाभाऱ्यामध्ये स्वतः शिवराय गेलेत, त्यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले ते मंदिर आहे। ज्या देवीने त्यांना आशीर्वाद दिलाय त्या देवीची मूर्ती हलवण्याचा मानस जर काही औरंगजेबी प्रवृत्तीच्या लोकांचा असेल तर ते उधळून लावू। हे मंदिर शासनाचं नाही, हे मंदिर कोणाचं नाही, हे मंदिर महाराष्ट्राच्या बहुजनांचं आहे। ती माझ्या सकट अनेकांची कुलस्वामिनी आहे। तिच्यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करायचा असेल तर 4-2 जणांची चर्चा करता कामा नये। महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांना विश्वासात घ्यावं लागेल। जे औरंगजेबाला जमलं नाही, जे अफजल खानाला जमलं नाही, ते तुम्हाला जमेल? नाही जमणार। तलवार घाळ होणं, त्याच्यानंतर आता मंदिराचा गाभा बदलण्याचे नक्की कशाचे संकेत, नक्की त्यांना काय करायचंय? काय म्हणजे मला नेमकं समजत नाहीये की प्राचीन आहे ते प्राचीन वास्तूचं जतन केलं पाहिजे, या जगाचा नियम आहे, अलिखित नियम आहे, अलिखित नियम आहे की कसंही करून प्राचीन वास्तू जपल्या जातात। यांनी काहीतरी तिथे काम केलं, त्या काम करताना त्याच्यामध्ये काही चुका झाल्या, त्याच्यामध्ये भेगा पडल्या, आता पाणी गळतंय, आता पाणी गळतंय म्हणून पाडून टाकू। अरे पाडून टाकू काय, हेरिटेज आहे सर, हेरिटेज येते। तुम्हाला दुसरं देऊळ बनवा, जे काय करायचंय ते करा, पण मुख्य देवाला, मुख्य देवस्थानाला, मुख्य मंदिरातल्या एकाही दगडाला हात देखील लावू नका। हे पाप आहे, पाप। उद्या म्हणतील की ते विठ्ठलाचा पण, पांडुरंगाचा जे काय आहे पंढरपुरातला ते पण हलवा, माहूरची देवी ती पण हलवा, आमची वणीची देवी ती पण हलवा।
तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही तुळजापूरला जाणार आहात का? तुमची माझा आत्ताच त्यांच्या पुजाऱ्यांची चर्चा झाली. काही पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही साहेब तुमच्याकडे येतो. तर मीच त्यांना म्हटलं की मी 9 तारखेला ही यात्रा सुरू करायला मी सुद्धा नागपूरला जाणार आहे. 10ला मी परत येईन. मी 11 किंवा 12 तारखेला मी स्वतः तुळजापूरला सगळ्या पुजाऱ्यांची चर्चा करायला आणि गावकऱ्यांनी, कारण का गावामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि गावकऱ्या, कारण का मी खूप वेळा तुळजापूरला म्हणजे मी आतापर्यंत कमीत कमी 201 वेळा तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घेऊन. मी मोठा देवी भक्त आहे, पण माझं फक्त एवढंच आहे की मी काही जाताना कोणाला सांगून जात नाही आणि ढोल ताशा घेऊन जात. आपलं जातो, चुपचाप दर्शन करतो आणि परत येतो. म्हणजे असं किती वेळा झालंय की मी सकाळी गेलो आणि रात्री परत आलो तुळजापूर. मी इतकं फास्ट दर्शन घेऊन. गाभाऱ्याबाबत बोलणारे असतील, हिंदू धर्म बोलणारे असेल, विष्णू परिषद असेल, आता कुठे गेले? मला कोणाबद्दलही काही बोलायचं नाही. ती माझी नाही, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. ती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे. ती आहे त्या जागेवरच राहिली पाहिजे. त्या मूर्तीला तिच्या जागेवर स्पर्शच करता का? ज्या जागेवर शिवरायांनी तिचं दर्शन घेतलंय ती जागा पवित्र आहे. त्या पवित्र जागेवरचा दगड देखील, खालचा दगड देखील हलता का? एवढा आमचा आग्रह आहे. तुम्हाला काय मोठं करायचंय करा. देऊळ अगदी मुंबईत देऊळ बांधायचं असेल तर बांधा. आम्ही बांधलं ना. आम्ही भक्तिभावाने तुळजापूरचं मंदिर बांधलं ना. भक्तिभावाने बांधलं. तुम्ही भक्तिभावाने मंदिर उभारा, पण त्याच्या एकाही दगडाला हात लावू नका. त्यात प्रत्येक दगडातील अणुरेणूत आमची आई बसली. त्यात धर्म येत नाही, त्यात श्रद्धा आणि भाव आहे. देशामधल्या जाती व्यवस्थेला छेद देण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केला. पण तो करत असताना, संविधानाच्या माध्यमातून आरक्षण आणत असताना, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे क्षुद्र आणि अतिक्षुद्र. शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीय, ज्यांना हिंदीमध्ये पिछडे म्हणतात, अति पिछडे म्हणतात, ते आणि आदिवासी जनसमुदाय म्हणजे ज्याला शेड्यूल ट्राईब म्हणतात, अनुसूचित जमाती म्हणतात, त्यांना आरक्षण देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की फक्त तेच मागासलेले नाहीत, तर त्यांच्यापेक्षाही जास्त मागासलेला एक मोठा वर्ग या भारतात आहे. आणि म्हणून ते आग्रही राहिले, ते म्हणजे इतर मागासवर्गीय, ज्याला आता ओबीसी म्हणून संबोधले जाते. तेव्हा त्याला विरोध झाला, त्याच्यात थोडंसं राजकारण झालं, त्याच्यात मी जात नाही. पण त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, हा माझा आग्रह आहे, नाही तर मी मंत्रिमंडळात राहणार नाही, असं म्हणत त्यांनी नेहरूंकडे आपला राजीनामा सोडला. त्यामुळे इतर मागासवर्गीयांचा खरा जो अधिकार त्यांना मिळतोय, त्याचा खरा जनक कोण आहे, तर तो जनक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतर मग कालेलकर आयोगाला, हा आयोग आला, तो आयोग आला, अनेक आयोग येऊन गेले. पण शेवटचा आयोग आला बद्री प्रसाद मंडळ आयोग, बीपी मंडळ आयोग. आणि मंडळ आयोग हे इतर मागासवर्गीयांचे मसीहा, इतर मागासवर्गीयांचे आश्रयदाते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो अहवाल स्वीकारला आणि त्यांच्या आरक्षणाला पहिल्यांदा मान्यता दिली. राजकीय आरक्षणाशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही. व्यवस्थेमध्ये मागासवर्गीयांचा सहभाग असला पाहिजे, ही थिअरी पहिल्यांदा भारतात आणली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला लोकमान्यता, राजमान्यता आणि त्यांच्या आरक्षणावरला कायदेशीर शिक्का हा मारला तो विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि मंडळ आयोगाला मान्यता दिली. मंडळ आयोगाला विरोध कोणी केला, तर मंडळ आयोगाला विरोध हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडनं झाला. ओबीसींना आरक्षण मिळत असताना त्याला सर्वाधिक विरोध हा
जे कमंडळ हातात घेऊन निघाले होते त्यांनी केला आणि या देशामध्ये मंडळ आयोगाविरुद्ध भूमिका जाहीर केली. पण अशाही परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री शरदचंद्र पवार यांनी राजीव गांधींशी चर्चा करून निर्णय घेतला. सॉरी, त्यांनी हा निर्णय म्हणजे घेताना सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय महाराष्ट्रात लागू केला. आणि मंडळ आयोग पहिल्यांदा देशभरामध्ये जर कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर ते राज्य महाराष्ट्र. आज जे 3 वर्ष या सरकारने कोर्टामध्ये मुद्दामून वाया घालवलं आणि ओबीसींना आपल्या आरक्षणापासून वंचित ठेवलं, आज काल ते सुप्रीम कोर्टाने सगळे मार्ग उघडे केले आणि आरक्षणातनं पुढच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, इतर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व लोकशाहीमध्ये मिळालं पाहिजे असं म्हणत पहिल्यांदा सगळे मार्ग खुले करून आता इलेक्शन घ्यायला सांगितलंय. पण तोपर्यंत 3 वर्ष वाया गेली. इतर मागासवर्गीयांचं आता सर्वेक्षण होणार आहे, म्हणजे लोकसंख्येचं सर्वेक्षण होणार आहे, सेन्सस ज्याला. माझं आव्हान असेल इतर मागासवर्गीयांना, चूक करू नका, आपल्या जाती नोंदवा. जे काशीरामजींनी सांगितलं होतं ते लक्षात ठेवा. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी. या भारतामध्ये दलित, शोषित, वंचित यांची लोकसंख्या बघायला गेली तर ती 90% आहे. 90%. जातीनिहाय जनगणना बिहारमध्ये झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जातीनिहाय जनगणना केली तेव्हा इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या ही बिहारमध्ये 65% गेली. 65%. म्हणजे अगदी छोटं गणित मांडलं तर मागासवर्गीय 20% जर धरले तर बहुजनांची संख्या ही बिहारमध्ये 85% आहे. 85%. ज्या समाजाला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवला, ज्या समाजाला तुम्ही सगळ्या सवलतींपासून वंचित ठेवला, ज्यांच्या पिढ्याने पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या, प्रगतीपासून वंचित राहिल्या, विकासापासून वंचित राहिल्या, ज्यांना मनुष्य म्हणून जगता आलं नाही, त्या सगळ्या पिढ्यांना न्याय देण्याचं काम या भारतामध्ये सुरुवात झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि पुढे ते अक्षर नेण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोगाच्या माध्यमातून केलं. त्या मंडळ आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात कोणी केली असेल तर स्त्री धोरण असो, महिलांचं सक्षमीकरण असो, महिलांचं आरक्षण असो, नाही तर मंडळ आयोग असो, ते केलं माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी. आणि म्हणून येत्या 9 तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, ओबीसी समाजाचे नेते, अत्यंत छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे श्रीयुत राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली 9 तारखेपासून नागपूर येथून ही यात्रा सुरू होणार आहे. पहिला टप्पा हा विदर्भात असणार आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेला सुरू करण्याचं, त्याला झेंडा दाखवण्याचं काम स्वतः शरद पवार साहेब नागपूरला जाऊन करणार आहेत. इतर मागासवर्गीयांमध्ये राजकीय जागृती झाली पाहिजे. मला बघा, तुम्ही देखील गेले होते, संभाजीराजे पण गेले होते. काळाराम मंदिर ही एक वेगळी गोष्ट होती. काळाराम मंदिर हे इथल्या जाती व्यवस्थेला आव्हान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच्या मनुवाद्यांना धडा शिकवला होता आणि इथली व्यवस्थाच बदलून टाकली होती. आणि काळाराम मंदिराचं आंदोलन, म्हणजे महाडचा चौदार तळ्याचं आंदोलन आणि काळाराम मंदिराचं आंदोलन हे इथल्या जाती व्यवस्थेविरुद्ध उपरलेलं हत्यार होतं. माणसाला पाणी पिऊ देणार नाही. कुठल्या व्यवस्थेबद्दल बोलतात तुम्ही? आणि म्हणून आम्ही मनुवादाविरुद्ध बोलतो. आम्ही उगाच बोलत नाही, आम्ही इतिहासाचे दाखले देऊन बोलतो. तुळजाभवानी मंदिराबाबत ते जर ठाम राहिले, तुळजाभवानी मंदिराबाबत ते जर ठाम राहिले तर तुमची भूमिका काय असणार आहे? किंवा तुम्ही? आता आम्ही आमची भूमिका जाहीर केली आहे. हे बघा, शेवटी गावकरी निर्णय घेतीलच आणि महाराष्ट्रातले भाविक निर्णय घेतील. कॅमेरा लोक महाराष्ट्रातले भाविक निर्णय,
की महाराष्ट्रातले भाविक म्हणजे तुम्हाला नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही फक्त तुळजापूरच्या देवळामध्ये म्हणजे न चेपता असा प्रवेश करून दाखवा. भिडे गुरुजी पुन्हा आता धर्मनिरपेक्ष जसं तुम्ही म्हणता तसं त्यांनी सांगितलं सर्व धर्म समभाव हा नीचपणा आहे. सर्व धर्म समभाव हा निखळ ना पुरुष ना स्त्री असा प्रकार म्हणजे नपुसक. मी पत्नी तू पत्नी हे उलट पाहिजे हे शक्य आहे का? तर नाही. म्हणून सर्व धर्म समभाव नीचपणा आहे असं भिडेंनी सांगितलंय. पुन्हा एकदा मला त्यांच्या चाड बुद्धीबद्दल कायम माझ्या मनामध्ये खूप प्रचंड आदर आहे त्यांच्या बुद्धीबद्दल, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल. त्यामुळे ते जे काय बोलत असतील तर रायगडच्या पालकमंत्री तिला सुटलेला नाहीये. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिला सुटला नाहीये आणि अशातच आता अजित पवार मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत गप्प बसायचं नाही असं एक वक्तव्य असं मुश्रीफांनी केलं. चालेल. म्हणजे हसन मुश्रीफांनी थेट देवेंद्रजी फडणवीसांना हलवण्याचा निर्णय घेतलाय की काय? नर्सिंगची तुमची फाईल 450 कॉलेजेसला जी मान्यता दिली ती उघडली जाईल उद्याच. तर शांत घ्या म्हणा असं. सर आणखी टॅरिफ लावणार आहे त्यामुळे रशिया असेल भारत असेल यांचे जे संबंध डोनाल्ड ट्रम्प सरळ सांगतोय की रशियाकडनं तुम्ही ऑइल घेताय, ते ऑइल स्वस्तात घेता आणि ते महागात विकता आणि पैसे कमवता. म्हणजे भारताने व्यापार देखील काय करायचा हे देखील आता डोनाल्ड ट्रम्प ठरवणार आहे. म्हणजे ट्रम्प तात्या हे खरोखरच आता तात्याच्या भूमिकेत. तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या इंटरनेटवरती डोनाल्ड ट्रम्प यांना तात्या म्हणतात. तात्या सोशल मीडियावरती तात्या म्हणतात. ट्रम्प तात्या, डोनाल्ड तात्या. तर खरंच ते तात्या झाले, तर आमचा बापच झाला. आम्ही धंदा कोणाबरोबर करायचा, आमचा व्यापार काय, आम्ही पैसे किती कमवायचे, खर्च कसे करायचे, आम्ही कोणाशी भांडायचं, कोणाशी मैत्री करायची हे आम्हाला सांगणार कोण? तात्या. तात्यांच्याबद्दल काय बोलायचं? देखो, मंडल जो आयोग है उसका निर्माण जिस विचारधारा के माध्यम से हुआ वो विचारधारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की. यहाँ के जो शूद्र है, अति क्षुद्र तो आरक्षण मिल गया, लेकिन शूद्रों को आरक्षण मिलना चाहिए, ये भूमिका डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की थी. जब उनको मान्यता नहीं मिली तब उन्होंने मंत्रिमंडल से इस्तीफा दे दिया. आगे जाल के अनेक आयोग उसके ऊपर आया, लेकिन बद्री प्रसाद मंडल, जिसको बीपी मंडल आयोग कहते हैं, वो जब विश्व प्रताप सिंह के हाथों दिया गया तब उन्होंने उसका अमल करना चाहिए, इसका स्वीकार केंद्र में किया. और तभी से लेके आज तक ओबीसी, जिसको हम पिछड़ा मानते हैं, उन पिछड़ों को इस देश में आरक्षण मिलने का रास्ता खुल गया. पर उसको विरोध करने वाले अब नया नया खेल लेके ओबीसी की जो समाज में प्रगति है उसके बीच में आने का प्रयास कर. और इसके खिलाफ हमने पहला आंदोलन खड़ा किया था जब हमने कहा जो भूमिका काशीराम जी की रही कि जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी जिम्मेदारी, जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी जिम्मेदारी, हिस्सेदारी. ये भूमिका जो उनकी रही काशीराम जी की, उसका मैं समर्थन हमेशा करता है. और ये भूमिका हमारे नेता शरद चंद्र जी पवार साहब की थी. मंडल आयोग ने, केंद्र ने जब स्वीकार कर लिया तब महाराष्ट्र में वो मुख्यमंत्री थे, तभी पहली बार उन्होंने ये घोषित किया कि महाराष्ट्र इसका स्वीकार करके उसका अमल करेगा. तो सही मानों में मंडल को जो वही विरोधक है उनको बेनकाब करने के लिए जब विश्वनाथ प्रताप सिंह प्रधानमंत्री थे और उन्होंने जब ये मंडल आयोग लाया तब उनको उनका मंत्रिमंडल गिराने का काम किसने किया? जो मंत्रिमंडल में थे उन्होंने इस्तीफा क्यों दिया? क्योंकि वो ओबीसी के खिलाफ थे. इसलिए ये सब पूरे महाराष्ट्र में ओबीसीओ को उनमें जागृति लाने के लिए, उनके हित में, उनके अधिकारों का उनको मालूमात, उसमें जागरूकता लाने के लिए एक यात्रा का आयोजन किया गया है, जिसका नेतृत्व हमारे
दोस्त हमारे नेता ओबीसी के नेता राज राजापुरकर करेंगे। और ये दो हमारे लिए मसीहा है ओबीसी के। मैं खुद पिछड़े समाज से आता हूं, खुद मैं ओबीसी हूं, और ये दो मसीहा जिन्होंने ओबीसी को अधिकार देने में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचारों को आगे ले जाने का काम किया, उनको आदर्श रख के आज हम ये घोषणा कर रहे हैं कि 9 तारीख को स्वयं पवार साहब नागपुर जाके इसको झंडा दिखाएंगे। महाराष्ट्र की संस्कृति के साथ कोल्हापुर में माधुरी का लोक भावना का आदर करना सीखो, इतना ही मैं कहूंगा, और ज्यादा कुछ कहने के लिए है नहीं। लोक भावना का आदर करो। सर, राहुल गांधी को फटकार दिए सुप्रीम कोर्ट ने, ये कहा है कि आप जो बात कर रहे हो ये संसद में कीजिए, आप बाहर मंच पे मत कीजिए। उन्होंने एक बयान दिया था चीन के ऊपर कि चीन की मेरा ये कहना है कि जब मुझे बोलने का अधिकार ही दिया है तो आप मुझे ये कैसा कह सकते हैं कि आज गडकरी में मत बात कीजिए, आप जरा घर में बात कीजिए। सुप्रीम कोर्ट ने कैसे कहा मुझे मालूम नहीं, लेकिन मुझे बोलने का, बताने का, व्यक्त होने का अधिकार ये संविधान ने मुझे मूलभूत अधिकार के माध्यम से दिया है। मेरा मूलभूत अधिकार है बात करने का, व्यक्त होने का। मुझे मालूम नहीं ये कैसे कहा है सुप्रीम कोर्ट ने, लेकिन इसके बारे में मैं ज्यादा तो बात नहीं करूंगा। लेकिन मेरा जो अधिकार है उससे मुझे कोई वंचित नहीं कर सकता। तो भारत सरकार ने रूस से तेल और उन्होंने एक्स्ट्रा टैरिफ लगाने की बात की है। रम तात्या अब तय करेंगे भारत ने खाना क्या है, भारत ने खरीदना क्या है, बेचना क्या है, भारत ने पैसे कितने कमाने। जैसे छोटे बच्चे का हिसाब बाप लेता है ना, वैसे हालत हो गई है भारत। दमने असं म्हणालेले आहेत की ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डान्स बार आहे, त्याच्यावर कारवाई समोर असं आहे की मला वाटतं की अंजलीताईंना परफेक्ट माहिती आहे, त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर कधी बोलत नाही। त्यामुळे त्यांची माहिती ही प्रमाण मानून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी। कशाला ठाण्याला निष्कारण बदनाम करताय? निष्कारण ठाण्याला बदनाम करताय पोलिसांनी त्वरित। मी अजूनही सांगतो, मी अंजली दमानी यांनी उंगली निर्देश केला याचा अर्थ ते सत्य आहे। सर, कोस्टल रोड 2 प्रकल्पासाठी वीर सावरकर उड्डाणपुल त्याला तोडण्यात यावे असे बीएमसीने सांगितलंय। 7 वर्षापूर्वी 27 कोटी रुपये या उड्डाणपुलासाठी खर्च करण्यात आले होते। कुठलं कोस्टल रोड प्रकल्प 2 साठी जो वीर सावरकर उड्डाणपुल आहे त्याला बीएमसीने तोडण्याचे आदेश काढलेले आहेत। मुंबई हिंदी में जानना चाहिए कुठे राहू आपल्याला काय किरीट सोमय्या आले होते। भोंगे अनधिकृत भोंगे संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे। असं आहे की माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःच्या हाताने आपण पायावर कुऱ्हाड मारत नाही, आपण कुऱ्हाडीवर चालतो। सगळ्या गणपती मंडळांना नोटिसेस गेल्या आहेत की लाऊडस्पीकर जे काय बंधन आहेत ते आहेत। ते खड्ड्यांना 15,000 रुपये दंड लावलेला। म्हणजे आता खड्डा न खंडा मंडप कसा बांधायचा? मैंने दुश्मनी की थी, मैं चला था एक घर जलाने, मुझे क्या पता था कि एक घर जलते जलते पूरा गांव जल जाएगा। असं एक घर जाळायला निघाले तर अख्खं गाव जळणार। महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या परंपरा बघा। रात्री कोकणात जा, अंधाराची जेव्हा तुम्हाला रातकिड्यांची किरकिर ऐकू येते तेव्हा दूर गावातनं तुम्हाला टाळांचाही आवाज आहे। जा कधी जंगलात, अनुभव घ्या। हे धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून धर्मद्वेष पसरवायचा आणि समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं हे यांचं काम। सकाळची म्हणजे मी विधानसभेत देखील बोललोय की सकाळची काकड आरती कितीला होते? 4, 4:30, 5। हे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्यावरती काय उडवणार आहे याचा देखील विचार केला पाहिजे। ते कायद्याच्या बंधनात आहे, ते कायद्याच्या बंधनात राहणार आहे, त्याच्यात काय मोठं आहे? कोण बेकायदेशीर कृत्य करत नाही।
आणि म्हणून आम्ही विधानसभेत देखील मागणी केली की आता आम्ही ज्या आवाजात बोलतोय जर त्याचा डेसिबल मोजला तर तो देखील कायदेभंग आहे. कायदेशीररित्या गुन्हा आहे, कारण का त्याचा डेसिबल खूप मोठा आहे. सरकारने पहिल्यांदा ते बदलून घ्यावं. तर आर पाटील त्यावेळेस डान्सबार बंद केले होते. नंतर रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी डान्सबार आहेत, तर आर पाटील आवाज डान्सबार पुकारला. ज्या समाजाला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवला, ज्या समाजाला तुम्ही सगळ्या सवलतींपासून वंचित ठेवला, ज्यांच्या पिढ्याने पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या, प्रगतीपासून वंचित राहिल्या, विकासापासून वंचित राहिल्या, ज्यांना मनुष्य म्हणून जगता आलं नाही, त्या सगळ्या पिढ्यांना न्याय देण्याचं काम या भारतामध्ये सुरुवात झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि पुढे ते अक्षर नेण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोगाच्या माध्यमातून केलं. त्या मंडळ आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात कोणी केली असेल तर स्त्री धोरण असो, महिलांचं सक्षमीकरण असो, महिलांचं आरक्षण असो, नाही तर मंडळ आयोग असो, ते केलं माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी. आणि म्हणून येत्या 9 तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, ओबीसी समाजाचे नेते, अत्यंत छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे श्रीयुत राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली 9 तारखेपासून नागपूर येथून ही यात्रा सुरू होणार आहे. पहिला टप्पा हा विदर्भात असणार आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेला सुरू करण्याचं, त्याला झेंडा दाखवण्याचं काम स्वतः शरद पवार साहेब नागपूरला जाऊन करणार आहेत. इतर मागासवर्गीयांमध्ये राजकीय जागृती झाली पाहिजे. हे तोडोफोडोचं जे राजकारण सुरू आहे, जे एकमेकांविरुद्ध लढाई लावण्याचं काम जे सुरू आहे, एक विचारधारा ओबीसींना बिघडवण्याचं जे काम करतंय, ओबीसींना वेगळ्या मार्गावर नेण्याचं जे काम करतंय, ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला ते आता सांगतात की ओबीसी हाच आमचा डीएनए आहे. अरे तुमचा डीएनए 90-93च्या दरम्यान कुठे गेला होता? तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोग आणला. त्या मंडळ आयोगाला तुम्ही विरोध केलात आणि विश्वनाथ प्रताप सिंग प्रधानमंत्री होते, तुम्ही त्यांचा पाठिंबाच काढून घेतला. प्रधानमंत्री असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांचा पाठिंबा काढल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. लोक इतिहास विसरतात, आम्ही इतिहासाची आठवण करून देतो आहोत. गोस्वामी नावाच्या पोराने स्वतःला आग लावून घेतली मंडळ आयोगाच्या विरोधात. हा कोण होता गोस्वामी? हा कुठल्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता? लोकांची स्मरणशक्ती थोडीशी शॉर्ट म्हणजे कमी पडते. हे डोक्यात ठेवून केलेल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी म्हणून वेगळा प्रचार करण्याचं काम काही राजकीय पक्ष करत असतात. आम्हाला आठवण करून द्यायची आहे की मंडळ आयोगाचे जनक आणि इतर मागासवर्गीयांना अधिकार देणारे होते विश्वनाथ प्रताप सिंग. त्यांचं सरकार पाडण्याचं काम कोणी केलं हा जरा इतिहास तपासून बघा. ते मंडळ आयोगाचे विरोधक होते. मंडळ आयोगाच्या माध्यमातून आलेलं ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. याच्यासाठी आमच्यासारख्यांनी विधानसभेमध्ये 50-50 भाषणं केली होती. आमच्या पक्षाची राजकीय भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. आज केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आहे, माहित नाही कधी करते. त्यामुळे एक लोकांमध्ये मंडळ आयोगाची जागृती व्हावी, आपल्या आरक्षणाबद्दल जागृती व्हावी, आपल्या हक्क आणि अधिकारांबद्दल जागृती व्हावी. आणि आपल्याला जे वापरून समोरासमोर भिडवण्याचं काम केलं जाते त्यामध्ये आपण आपल्यावर झालेला अन्याय विसरता कामा नाही. युगानुयुगा आपल्याला मागे ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना विसरता कामा नाही. यासाठी जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. ती 9 तारखेला नागपूर येथून सुरू होणार आहे आणि ती स्वतः शरद पवार साहेब झेंडा दाखवून त्याची सुरुवात.